हॅलो डिअर स्टुडंट्स, आय एम युअर सायन्स टीचर वैष्णवी पाटील. वेलकम टू गुरुवारी अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत तुमचा जो काही सायन्स पार्ट फर्स्ट आहे त्याचं दुसरं चॅप्टर, ज्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. व्हॉट इज पिरियोडिक? पिरियोडिक काय असतं? तर पिरियोडिक काय असतं हे आपण सुरुवातीला समजून घेऊया. पिरियोडिक म्हणजे एका विशिष्ट अशा कालावधीनंतर, विशिष्ट अशा वेळेनंतर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन म्हणतो. तर यामध्ये एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या, आपला जो काही वेळ असतो तो आपण कशा पद्धतीने ठरवतो? तर तो आपण मिनिट असेल, सेकंड्स असतील किंवा मग आवर असेल, या पद्धतीनुसार ठरवतो. आणि यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये एक विशिष्ट पिरियड नंतर म्हणजे 60 मिनिटानंतर 1 तास पूर्ण होतो. आणि त्यानंतर जो काही पिरियड असतो त्याच्यामधला जो काही कालावधी असतो तो कसा असतो? सेम असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? पिरियोडिक म्हणतो, म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर, इन शॉर्ट. त्यानंतर काय? क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय? तर वर्गीकरण. तर आपल्या क्लासमध्ये बरेचसे गट असतात, राईट? तर ते जे काही गट असतात ते कशावरून पडतात? तर ते गट आपल्या विचारसरणीवरून, आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वरून पडत असतात. त्यांनाच आपण काय म्हणतो? तर त्यालाच आपण वर्गीकरण म्हणतो, वेगळेपणा म्हणतो. आणि याच वेगळेपणामुळे काय करावं लागतं? तर वेगवेगळ्या गोष्टींचं क्लासिफिकेशन करावं लागतं. लाईक दॅट आपल्याला एलिमेंटचं सुद्धा क्लासिफिकेशन करायचं आहे. व्हॉट इज एलिमेंट? एलिमेंट म्हणजे घटक. तर घटक काय असतात हे आपण आता समजून घेऊया. पण त्यापूर्वी तुम्हाला या चॅप्टर साठी खूप महत्वाच्या बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्या कोणत्या कोणत्या आहेत? लक्ष द्या इकडे. तर पहिल्यांदा हा आपला पहिला लेक्चर आहे आणि तुम्हाला या चॅप्टरचे 3 लेक्चर्स पाहायला मिळतील. तुम्ही म्हणाल मॅम असं लेक्चर का केले तुम्ही? तर त्यामागचं कारण म्हणजे काय? तर आपल्याला बऱ्याचशा थेरीज असतील किंवा मग जे काही मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल काय आहे, मग या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पण थोडंसं काय करा, थोडंसं वेट करा, कारण ही तसंच आहे. म्हणजे जर आपण एकदाच सर्व गोष्टी पाहिल्या तर त्याचं कन्फ्युजन होतं आणि मग कन्फ्युजन झालं की मग आपल्याला एकही गोष्ट व्यवस्थितपणे आठवत नाही. सो त्यामुळे आपण काय केलं? तर याचे वेगवेगळे ग्रुप्स केले, वेगवेगळे पार्ट केले आणि त्या पार्ट मध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. तर स्टार्टिंग फ्रॉम द बेसिक्स, आपण बेसिक्स पासून सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला मॅटर म्हणजे काय हे लक्षात घ्या. तर मॅटर म्हणजे काय? तर अशी गोष्ट जी काय करते, ज्या काही थिंग असतात, ज्या काही वस्तू असतात, ज्या काय करतात? जागा, स्पेस म्हणजे काय? जागा व्यापतात आणि एखाद्या वस्तूचं स्वतःचं असं वस्तुमान असतं, त्याला आपण मास म्हणतो. जागा आणि वस्तुमान ज्या वस्तूचं असतं त्याला आपण मॅटर म्हणतो. मग याचे एक्झाम्पल काय? याचे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल पेन आहे. पेन ठेवायला जागा लागतो, बरोबर? आणि तिचं स्वतःचं वस्तुमान आहे, म्हणजे तिचं स्वतःचं वेट आहे, तिला स्वतःचं वजन आहे. त्यानंतर ऍपल असेल, आपला ऍपल असेल, तो सुद्धा काय आहे? मॅटर आहे. लॅपटॉप आहे. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टी या काय असतात? मॅटर असतात. आणि हा जो काही मॅटर असतो तर त्या मॅटर पासूनच काय बनलेले असतात? तर पुढील जे काही घटक असतात ते बनलेले असतात, त्यांनाच आपण एलिमेंट्स म्हणतो. एलिमेंट्स काय असतात? An element is a substance that cannot be broken down in any other substances. एक एलिमेंट असा सबस्टन्स असतो ज्याला आपण दुसऱ्या सबस्टन्सेस मध्ये ब्रेक डाऊन करू शकतो का? नाही करू शकत. उदाहरणामध्ये लक्षात घ्या, आपल्या साखर आहे, तर आपण साखरेचे तुकडे केले तर साखरेमध्ये काय काय ठरतं? साखरेचा फॉर्म्युला काय आहे? C12H12 समथिंग आहे. C12H, ओके. तर जी काही साखर असते तर त्या साखरेमध्ये आपल्याला कार्बन असेल, हायड्रोजन असेल किंवा ऑक्सिजन असेल, असे 3ही मॉलिक्युल्स पाहायला मिळतात. आणि हे जे काही 3ही मॉलिक्युल्स असतात ते सेपरेट होतात. असे एलिमेंट्स, वेगवेगळे घटक आपल्याला ज्या सबस्टन्स मध्ये, ज्या पदार्थामध्ये पाहायला मिळत नाहीत त्यांनाच आपण एलिमेंट्स म्हणतो, म्हणजे घटक. उदाहरणामध्ये मग एलिमेंट्स कोण असतात? हायड्रोजन असेल, सोडियम असेल, लिथियम असेल, कार्बन असेल, हे सिंगल युनिट, सिंगल घटक, यालाच आपण काय म्हणतो? तर यांनाच आपण एलिमेंट्स म्हणतो. समजलं तुम्हाला एलिमेंट्स काय असतात? त्यानंतर आपण लक्षात घेऊया की हे जे काही एलिमेंट्स असतात ते मेनली क्लासिफाय केले जातात कशा पद्धतीने? तर मेटल्स असतील, नॉन मेटल्स असतील किंवा मग मेटलॉइड्स असतील, तर अशा 3 कॅटेगरीज मध्ये आपण एलिमेंट्सला क्लासिफाय करतो. मग आपण त्यांचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती केलं? तर त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स होते त्याच्या बेसिसवरती आपण काय केलं? तर त्यांचं क्लासिफिकेशन केलं. काही घटक हे मेटल्स होते, काही नॉन मेटल्स होते,
तर काही हे मेटलॉइड्स होते. सो दॅट वी हॅव टू क्लासिफाय देम. आपल्याला त्यांना क्लासिफाय करावं लागलं, कारण सहजतेने त्यांचे जे काही कॅरेक्टर्स असतील ते आपण ओळखू शकू आणि त्यांचा जो काही अभ्यास आहे तो व्यवस्थितपणे अगदी सोप्या पद्धतीने करू शकू. यासाठी काय तर आपण या एलिमेंट्सना, या घटकांना क्लासिफाय केलं मेनली 3 ग्रुप्स मध्ये. मेटल्स असतील, नॉन मेटल्स असतील किंवा मग मेटलॉइड्स असतील. तर सुरुवातीला आपण पाहिलं चॅप्टरच्या, दॅट इज सुरुवातीचा पहिला घटक होता व्हॉट इज मीन बाय. सुरुवातीला आपण काय पाहिलं, मॅटर म्हणजे काय. त्यानंतर आपण एलिमेंट्स कडे वळालो. एलिमेंट्स काय आहेत समजलं तुम्हाला. मग याच एलिमेंट्सचं आपण काय पाहणार आहोत, क्लासिफिकेशन पाहणार आहोत. आणि हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती करण्यात आलं, तर त्यांचे कॅरेक्टर्स लाईक मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. मग हे जे काही एलिमेंट्स असतात ते कशापासून बनतात, तर ते छोटे छोटे ऍटम्स पासून बनलेले असतात. मग तुम्हाला प्रश्न पडेल व्हॉट इज ऍटम. ऍटम काय असतो मग, तर लक्ष द्या इकडे. ऍटम इज अ स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल ऑफ अन एलिमेंट. म्हणजे काय, सी हिअर, ऍटम इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ ऑर्डिनरी मॅटर दॅट फॉर्म्स अ केमिकल एलिमेंट. तर ऍटम हा काय असतो, सिंपल सर्वात स्मॉलेस्ट युनिट असतो ऑर्डिनरी मॅटरचा, सामान्य अशा घटकांचा. तो काय असतो, सामान्य असा घटक असतो ज्याच्यामध्ये काय असतात, केमिकल एलिमेंट्स असतात. केमिकल एलिमेंट्स काय असतात मग, ज्याला आपण रासायनिक घटक म्हणतो. मग हे रासायनिक घटक ह्या ऍटम्स पासून बनतात. यालाच आपण काय म्हणतो, तर ऍटम म्हणतो. हा जो काही ऍटम असतो तर तो ऍटम अगदी स्मॉलेस्ट असतो. तो इतका स्मॉल असतो की तो आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही. त्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. त्यानंतर हा जो काही ऍटम आहे त्याच्यामध्ये 3 कंपोनेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिला कंपोनेंट म्हणजे प्रोटॉन, त्यानंतर आहे न्यूट्रॉन आणि मग येतो आपला इलेक्ट्रॉन. तर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे कोण आहेत, तर हे एकमेकांचे ब्रदर सिस्टर आहेत. ओके, तुम्हाला समजावं याकरिता तुम्हाला एक्झाम्पल देत आहे. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे काय करतात, तर जो काही ऍटम असतो, तर एक्झाम्पल मध्ये दिस इज अन ऍटम. या ऍटम मध्ये एक न्यूक्लियस असतो. ज्या पद्धतीने एखाद्या सेल मध्ये न्यूक्लियस असतो, त्याचा सेंटर असतो, लाईक दॅट एखाद्या ऍटम मध्ये सुद्धा काय असतो, तर त्याचा न्यूक्लियस असतो. आणि या न्यूक्लियस मध्ये काय असतात, तर हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. आणि जे काही काय असतात, इलेक्ट्रॉन असतात, ते काय करतात, तर या न्यूक्लियसच्या भोवताली एका विशिष्ट अशा शेल मध्ये, एका विशिष्ट अशा सर्क्युलर शेप मध्ये, ऑर्बिट मध्ये ते काय करतात, रिव्हॉल्व्ह होतात. आणि हे कोण आहेत मग, आपले इलेक्ट्रॉन. तर हे जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते नेगेटिव्हली चार्ज असतात आणि हे जे काही प्रोटॉन आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज असतात. आणि न्यूट्रॉन मात्र चार्जलेस असतात, त्यांच्यावरती कुठलाही आणि कसलाही चार्ज नसतो. तर ही बेसिक कॉन्सेप्ट होत्या, तर समजून घेणं महत्वाचं होतं. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. बघा, व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर काय असतात, तर पुढे आपल्याला चॅप्टर मध्ये बऱ्याच वेळेला ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, किंवा ॲटॉमिक नंबर हा शब्द येईल किंवा ॲटॉमिक मास नंबर हा शब्द येईल. आणि मग त्यावेळेला मग तुम्हाला कन्फ्युज होऊ शकतं की व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक नंबर अँड व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक मास नंबर. तर त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण सुरुवातीलाच तुमचा जो काही तो मुद्दा आहे तो क्लिअर करतोय. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांना एकत्रितपणे यांचं ऍडिशन आपण केलं तर याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, ॲटॉमिक नंबर हे झेड ने डिनोट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपला हायड्रोजनचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे, 1 आहे. कारण काय, त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हायड्रोजन मध्ये नसतात, ते अब्सेंट असतात. फक्त काय असतात, प्रोटॉन असतात. तर प्रोटॉनची जी काही संख्या असते ती संख्या म्हणजेच काय, तर ॲटॉमिक नंबर. तर तशाच पद्धतीने ॲटॉमिक मास नंबर सुद्धा असतात एलिमेंट्सला. मग ॲटॉमिक मास नंबर काय असतात, नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. आणि हे कशाने डिनोट करतो आपण, तर हे आपण ए या लेटरने काय करतो, डिनोट करतो. तर तुमचे जे काही महत्वाचे मुद्दे होते, बेसिक्स होते या चॅप्टरशी रिलेटेड, ते आपण पाहिलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, तर आपल्या मेन चॅप्टर कडे वळणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करण्याची गरज का भासली. आपल्याकडे आज 118 एलिमेंट्स आहेत, लाईक हायड्रोजन, लिथियम, असे आपल्याकडे किती एलिमेंट आहेत, आज 118 एलिमेंट आहेत. सायंटिफिक वर्ड म्हणजे काय, तर जे काही आपलं शास्त्रीय जगत आहे ज्यामध्ये फक्त रिसर्च करून त्याच्यावरती मान्यता मिळवली जाते. तर आपल्याकडे काय होतं बऱ्याच वेळेला, तर एखादी गोष्ट एखाद्या पर्सनने सांगितली तर ती आपण
स्वतःच्या कानांनी ऐकतो आणि त्यावरतीच विश्वास ठेवतो, आपण चेक नाही करत की ती गोष्ट खरी आहे खोटी आहे. पण आपल्याकडे सायंटिफिकली जे काही सायंटिस्ट असतात ते दिवस रात्र अभ्यास करत असतात आणि त्यांचं स्वतःचं एक जग असतं, त्याला आपण सायंटिफिक वर्ल्ड म्हणतो. आणि हे जे काही सायंटिफिक वर्ल्ड आहे तर याच्यामध्ये जवळपास 118 एलिमेंट्स आज आपल्याला पाहायला मिळतात. पण जेव्हा 1800च्या शतकामध्ये वेगवेगळे सायंटिस्ट रिसर्च करायचे त्यावेळेला मात्र फक्त 30 एलिमेंट त्यांना ज्ञात होते, माहित होते. तर नंतरच्या कालावधीमध्ये जसं जसं दिवस पुढे जात गेले, जसं जसं काय झाली, औद्योगिक प्रगती झाली, तशा पद्धतीने काय झाले तर हे जे काही वेगवेगळे एलिमेंट्स होते ते डिस्कवर करण्यात आले. त्यानंतर त्यांची जी काही प्रॉपर्टीज होत्या, त्यांची इन्फॉर्मेशन होती ती सुद्धा जमा करण्यात आली आणि आपल्याला वेगवेगळ्या एलिमेंट्सचा अभ्यास करणं सोपं जावं यासाठी त्यांनी काय केलं सायंटिस्टनी, तर अशा छान पद्धतीचं क्लासिफिकेशन करण्याचा विचार केला. आणि इनिशियल क्लासिफिकेशन हे ग्रुप्स आणि ग्रुप्स मेटल्स आणि नॉन मेटल्स यामध्ये करण्यात आलेलं होतं. पण त्यानंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात असं आलं की असा एखादा ग्रुप आहे की ज्या ग्रुपमध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोघांचेही काय आढळतात, गुणधर्म आढळतात. त्यांना आपण काय म्हणतो, मेटलॉइड्स म्हणतो. यांनाच आपण सदृश्य धातू सुद्धा म्हणतो. लाईक दॅट मेटलॉइड ही सुद्धा कॅटेगरी करण्यात आली. त्यानंतर जे काही एलिमेंट्स बद्दल नॉलेज होतं आपल्याकडे, प्रॉपर्टीज होत्या, मग त्या सायंटिस्टनी काय केलं, त्याच्यावरती वेगवेगळ्या मेथडनं त्यांचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. आणि इथेच खरी मजा आहे, कारण क्लासिफिकेशन करणं इज नॉट अ जोक. कारण प्रत्येक एलिमेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या वेगवेगळ्या होत्या, डिफरंट होत्या आणि त्या सतत बदलणाऱ्या होत्या. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन असेल, हेलियम असेल किंवा लिथियम असेल, तर याच्यामध्ये हायड्रोजनची जी काही प्रॉपर्टी असेल ती लिथियमची असेल का, नसेल. यामागचं कारण काय, तर प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, प्रत्येक जण वेगवेगळा असतो. सो मग क्लासिफिकेशन करणं हे आव्हान बनलं आणि तरी सुद्धा आपल्या शास्त्रज्ञांनी काय केलं, प्रयत्न केले. आणि त्यापैकी पहिला सायंटिस्ट होता आपला प्रयत्न करणारा, प्रयत्नवादी सायंटिस्ट, ज्याचं नाव होतं डोबे रायनर. तर आय होप मी व्यवस्थितपणे प्रोनाऊन्सिएशन करत असावं, तर ते नीटली येत नसेल तर थोडं समजून घ्या. डोबे रायनर, तर डोबे रायनरने काय केलं, त्याचे ट्रायड्स मांडले. व्हॉट आर ट्रायड्स? ट्रायड्स म्हणजे ज्याला आपण त्रिके म्हणतो. तर यामध्ये जे काही डोबे रायनर्स आहेत, तर डोबे रायनर या सायंटिस्टने काय केलं, तर 1817 मध्ये यांनी, जर्मन सायंटिस्ट होते हे, तर यांनी काय केलं, तर एलिमेंट्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज चा अभ्यास केला आणि त्यांनी त्या एलिमेंट्सला त्यांच्या ॲटॉमिक मासेस सोबत कन्सिडर केलं. आपण सुरुवातीला पाहिलं होतं व्हॉट इज ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेस काय असतात, से हिअर वी विल रिकॉल इट. आपण त्याला आठवूयात. ॲटॉमिक मास म्हणजे प्रोटॉनचे नंबर आणि न्यूट्रॉनचे नंबर यांची ऍडिशन किंवा यांना एकत्रितपणे आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. मग हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे पाहायला मिळतात आपल्याला, तर एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये. लुक ॲट दिस हँडसम सायंटिस्ट. या हँडसम सायंटिस्ट कडे बघा. हे कोण आहेत आपले, तर हे आपले डोबे रायनर आहेत. डोबे रायनर यांनी काय केलं, तर वेगवेगळे एलिमेंट्सचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, तर इकडे पहा, आता लक्ष द्या थोडस. तर त्यांनी ग्रुप्स बनवले 3-3 एलिमेंट्सचे, ज्यांच्या प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा या पॉइंट मध्ये, महत्वाचा मुद्दा, केमिकल प्रॉपर्टीज या सेम असतील त्याला आपण ट्रायड्स म्हणतो. ट्रायड्स म्हणजे काय, त्यांना आपण त्रिके म्हणतो. तर हे जे काही त्रिके असतात, हे त्रिके काय असतात, तर त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, मोस्टली काय, केमिकल प्रॉपर्टीज या सिमिलर आहेत, या सेम आहेत. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, ही अरेंज द 3 एलिमेंट्स in a triad in a increasing order of atomic mass and showed that the atomic mass of the middle element is approximately equal to the mean of the atomic masses of other 2 elements. मग त्यांनी काय केलं, तर त्यांच्या increasing atomic mass नंबर नुसार त्यांना मांडायला सुरुवात केली आणि त्यामध्ये त्यांनी जे काही 3 ग्रुप बनवले होते त्यांना आपण ट्रायड्स म्हणतो, कारण त्यांच्यामध्ये सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असतात. मग त्यांनी ते जे काही 3 एलिमेंट्स होते त्यांना ॲटॉमिक मास ज्या पद्धतीने वाढतो त्या पद्धतीने ते रचत होते, त्यांचं क्लासिफिकेशन करत होते. आणि मग त्यांनी असा अंदाज वर्तवला की जे काही मधला एलिमेंट होता त्या त्रिक्यांमधला, तर तो मधला एलिमेंट काय करत होता, तर अप्रॉक्सिमेटली इक्वल मीन ॲटॉमिक मास दाखवत होता त्या रिमेनिंग 2 एलिमेंट्सच्या बरोबर. तर याचे एक्झाम्पल म्हणजे काय,
तर याचा परिणाम असा काय झाला की त्याचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते चुकीचं होतं, कारण बरेचसे एलिमेंट्स या रूलला फॉलो करत नव्हते. त्यामध्ये ट्रायड कोणते कोणते आहेत बघा, लिथियम, सोडियम आणि आपला पोटॅशियम. तर याच्यामध्ये लिथियमचं जे काही ॲटॉमिक मास आहे ते 6.9 आहे, राईट. आणि आपला पोटॅशियमचं 39.1 अप्रॉक्सिमेटली. आणि आपलं सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23. सो मग आपण यांच्या दोघांची बेरीज केली, त्याला डिवाइड बाय 2 केलं, तर आपल्याला किती मिळतं? 23 मिळतं. अँड 23 इज द अप्रॉक्सिमेटली इक्वल मास, ॲटॉमिक मास ऑफ द सोडियम. तर अशा पद्धतीने हे जे काही डोबेरायनरचे ट्रायड होते, तर यामध्ये त्यांनी हे ट्रायड वापरले आणि त्यांचं क्लासिफिकेशन केलं. पण डोबेरायनरचे काय होते, काही डेमेरिट्स सुद्धा होते. आणि ते डिमेरिट्स काय होते, तर त्यांनी काय केलं, ॲटॉमिक मास बद्दलचा त्यांना क्ल्यू भेटला, मेरिट्स होते ते त्यांनी क्लासिफिकेशन करण्याचा वे सांगितला. दॅट इज ही यूज्ड ॲटॉमिक मास अँड दिस वॉज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इन द वर्ल्ड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि त्यानंतर त्यांचे डिमेरिट्स पाहूया. तर जे काही ऑल नोन एलिमेंट्स होते, जेवढे माहीत असलेले एलिमेंट्स होते त्या काळात, तर त्या सर्वांना हा डोबेरायनरचा जो काही ट्रायड होता तो लागू पडला नाही. आणि मग त्यामुळे त्याचं जे काही क्लासिफिकेशन होतं ते टोटली फेल झालं. डोबेरायनर त्याच्या अपकमिंग एलिमेंट्स बद्दल अजिबात काय करू शकला नाही, प्रेडिक्ट करू शकला नाही, भाकीत करू शकला नाही. का नाही करू शकला, तर त्याच्याकडे तेवढं नॉलेज नसावं किंवा मग त्याच्याकडे अंदाज वर्तवता आला नसावा. त्यानंतर आणखी एका सायंटिस्टने अभ्यास केला ज्यांचं नाव होतं न्यूलँड्स. तर न्यूलँडने काय केलं, ऑक्टेव्ह्ज मांडले त्याचे. ऑक्टेव्ह्ज म्हणजे काय, तर इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स correlated the atomic masses of elements to their properties in different way. तर या न्यूलँडने काय केलं, तर ॲटॉमिक मासेसला एलिमेंट्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी सोबत काय करणं, कोरिलेट करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या मार्गांनी. आणि 1866 मध्ये न्यूलँडने काय केलं, तर जे काही एलिमेंट्स होते माहीत असलेले त्यावेळेला, त्याला इन्क्रीजिंग ऑर्डर, त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे त्याने मांडलं. आणि हे कोण आहेत, तर हे आपले न्यूलँड आहेत, ज्यांनी काय केलं, तर ऑक्टेव्हचा फॉर्म्युला वापरला आणि त्याचे जे काही एलिमेंट्स होते तर ते एलिमेंट्स त्यांनी मांडले अगदी व्यवस्थितपणे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, तर त्यांनी काय केलं, सगळ्यात जो काही लाइटेस्ट एलिमेंट होता हायड्रोजन याने सुरुवात केली आणि थोरियमला त्यांचा जो काही क्लासिफिकेशन होतं तो एंड झाला. त्यांना असं आढळून आलं दॅट इज प्रत्येक 8व्या एलिमेंटची जी काही प्रॉपर्टी होती ते पहिल्या एलिमेंटची काय होती, सिमिलर होती. फॉर एक्झाम्पल सोडियमची जी काही 8वा एलिमेंट आहे तर त्याची जी काही प्रॉपर्टीज आहेत त्या लिथियमशी काय आहेत, सिमिलर आहेत. मॅग्नेशियम सुद्धा बेरिलियम आणि क्लोरीन सोबत सिमिलर प्रॉपर्टी दाखवतो, फ्लोरीन सोबत सुद्धा. तर न्यूलँडने काय केलं, तर त्यांच्या ज्या काही सिमिलॅरिटीज होत्या ते ऑक्टेव्ह्ज इन म्युझिक मध्ये काय, जे काही सा रे ग म प ध नि सा हे ऑक्टेव्ह्ज आहेत, त्याला आपण 8 सूर म्हणतो. तर मी काही जास्त सिंगर नाहीये किंवा माझा आवाज व्यवस्थित नाहीये. आय विल ट्राय फॉर यू, मी तुमच्यासाठी जास्त ट्राय करेन. दॅट इज सा रे ग म प ध नि सा. तर सुरुवातीला सा येतो आणि शेवटी सा येतो, मग याचे जे काही सूर आहेत हे जुळतात. तशाच पद्धतीने काय, तर पहिल्या एलिमेंटचा आणि 8व्या एलिमेंटचा जो काही प्रॉपर्टीज असतील, मोस्टली कोणत्या प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज या सिमिलर असतील. तर यावरून त्यांनी काय केलं, तर ऑक्टेव्ह्ज इन म्युझिकचा फॉर्म्युला वापरला आणि एलिमेंट्सला क्लासिफाय केलं. त्यानंतर ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व्ड इन द 8th अँड द फर्स्ट एलिमेंट ॲज द मेनी लिमिटेशन्स वेर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव्ह्ज. तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी पहिल्या आणि 8व्या एलिमेंटमध्ये काय केलं, तर लिमिटेशन्स होत्या, काही त्रुटी होत्या, तर ते प्रत्येक एलिमेंट्सला लागू होत नव्हत्या. सो न्यूलँडला जो काही ऑक्टेव्ह्ज होता त्याचा, तर तो ऑक्टेव्ह्ज थोडासा फेल ठरला गेला असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर इथे तुम्ही पहा या टेबलमध्ये, तर यामध्ये सा रे ग म प ध नि आणि त्यानंतर जो काही एलिमेंट असेल दॅट इज सा. तर यामध्ये हायड्रोजन आणि फ्लोरीनची ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या सिमिलर असतील. क्लोरीन, कोबाल्ट, निकेल आणि बेरिलियम यांच्या प्रॉपर्टीज कशा असतील, सिमिलर असतील, कारण ते 8व्या
वेळेस रिपीट होत आहेत आणि त्यांचे जे काही प्रॉपर्टीज असतील ते सिमिलर असतील. बट देर विल बी अ लिमिटेशन, आणि तिथे लिमिटेशन आहे. कशाची लिमिटेशन? तर इथे या ठिकाणी इथपर्यंत या टेबलमध्ये फक्त या एलिमेंट्स पर्यंतच काय होतंय, तर हा जो काही न्यूलँडचा ऑक्टेव्हचा लॉ आहे तो लागू होतोय, आणि बाकीच्या इतर एलिमेंट्सला लागू होतोय का? होत नाही. त्यानंतर त्याचे मेरिट्स काय होते? न्यूलँडने आपल्याला एवढा छान लॉ दिला, मग त्याचे मेरिट्स काय? तर न्यूलँडने काय केलं, ऍटॉमिक मास नुसार जे काही एलिमेंट्स आहेत ते इन्क्रीज होतात हे समजलं त्यांनी. जे काही एलिमेंट्सचे अपकमिंग कॅरेक्टर होते, नवीन शोधले जाणारे जे काही एलिमेंट्स होते त्यांच्यासाठी त्यांनी कॅरेक्टर प्रेडिक्ट केले. तर त्याचे डिमेरिट्स काय होते? तर हा जो काही लॉ होता तो कॅल्शियम पर्यंतच ऍप्लिकेबल होता. न्यूलँडने काय केलं, जे काही एलिमेंट्स आहेत या टेबल मधले ते 7 × 8 म्हणजे 7 ग्रुप आणि 8 रोज मध्ये त्यांना काय केलं, जवळपास 56 बॉक्सेस मध्ये त्यांना ठेवलं. आणि त्यामुळेच न्यूलँडने काय केलं, 2 एलिमेंट्स एकाच ठिकाणी ठेवलं. त्यामुळे त्याच्या टेबल मधली जी चूक होती, कोबाल्टला, निकेलला, सिसियम आणि लॅन्थेडियमला एकत्र ठेवलं. सो त्यामुळे काय झालं, तर तो जो काही टेबल होता तो थोडासा चुकला गेला. मग ते काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे एलिमेंट्स होते ते सेम ऑक्टेव्ह मध्ये ठेवण्यात आले, कारण तो ऑक्टेव्ह प्रॉपर्टी यूज करत होता. एक्झाम्पल मध्ये न्यूलँडने काय केलं, कोबाल्ट आणि निकेल एकाच्या खाली एक ठेवलं. नोट डू अलॉंग विथ हॅलोजन्स, आणि ते हॅलोजन होते तरी सुद्धा. मग काय, फेरस असेल म्हणजे आपला आयर्न असेल तो कोबाल्ट सोबत आणि निकेल सोबत सिमिलॅरिटी लावतो, आणि त्यांना मात्र काय केलं, नॉन मेटल्स असतील ऑक्सिजन आणि सल्फर याच्यामध्ये त्यांनी टी असं करून काय केलं, तर त्यांना ठेवलं. म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्याचा जो काही टेबल अरेंज झाला होता त्या ऑक्टेव्हच्या मदतीने, तर त्याला त्याने फॉलो केलं आणि वेगवेगळे एलिमेंट्स त्या ठिकाणी मांडले. न्यूलँड्स ऑक्टेव्स डिड नॉट हॅव प्रिव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. तर न्यूलँडचे जे काही नवीन एलिमेंट्स शोधले गेले तर त्याच्यासाठी कुठलाही काही जागा नव्हती, त्याच्यासाठी पुरेशी जागा आपल्याकडे उपलब्ध नव्हती. तर यामध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट पाहिल्या, आणि आपला जो काही डोबेरायनर आहे आणि आपला कोण न्यूलँड, तर यांचे दोघांचे लॉ पाहिले, ते कशा पद्धतीने वर्क करतात. सिंपल आहेत, आपण रिपीट करूयात. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, तर जे काही डोबेरायनर आहे, डोबेरायनरने काय सांगितलं, तर 3 फ्रेंड आहेत आणि त्यापैकी दोघा फ्रेंडचं खूप जमतं आणि एका फ्रेंडचं काय, तर त्या दोघांसोबत हे जमतं. तर हे जे काही बॉन्डिंग असते, लाईक दॅट आपले जे काही एलिमेंट्स आहेत वेगवेगळे, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, हेलियम अँड लिथियम. तर हायड्रोजन आणि लिथियम यांचं जे काही ॲटॉमिक मास असेल तो अप्रॉक्सिमेटली इक्वल असेल हेलियमच्या ॲटॉमिक मास बरोबर. आणि त्यामुळेच त्यांनी काय केलं, तर त्याच्या ग्रुप्सला, या स्पेशल टाईपच्या ग्रुप्सला ट्रायड्स असं नेम दिलं. आणि त्या ट्रायड्स वरूनच त्यानं पूर्ण अख्खा जो काही टाइम टेबल होता, जो काही टेबल होता एलिमेंट्सचा तो क्लासिफाय केला. बट हा जो काही रूल होता तो फक्त एका लिमिट पर्यंत, एखाद्या विशिष्ट अशा एलिमेंट पर्यंत लागू झाला, आणि त्यानंतर पुढे मात्र तो रूल लागू झाला नाही. त्यानंतर न्यूलँडनं अभ्यास केला. न्यूलँडने सांगितलं की प्रत्येक आठवा येणारा जो काही एलिमेंट असतो तो पहिल्या एलिमेंटशी काय असतो, तर तो सिमिलर असतो. आणि लाईक दॅट त्यामुळेच काय, तर प्रत्येक पहिल्या एलिमेंटला जो काही आठवा एलिमेंट असेल तो टोटली काय मॅच होणार असेल, त्याच्या प्रॉपर्टीज मॅच होणाऱ्या असतील. आणि त्यावरून त्यानं काय केलं, तर त्यावरून त्यानं जे काही रूल होते ते मांडले आणि त्यांनी ॲटॉमिक मासचा वापर केला. ज्या पद्धतीने या सायंटिस्टने काय केलं, ॲटॉमिक मासचा वापर केला, त्यावरून पुढील सायंटिस्टना काय झालं, तर खूप छान मदत मिळाली. ज्यामुळे काय झालं, तर त्यांना पिरियोडिक टेबलचं क्लासिफिकेशन करताना जास्त कसरत घ्यावी लागली नाही असं म्हणण्यापेक्षा त्यांना जास्त विचार करावा लागणार नाही, कारण ॲटॉमिक मास इज द राईट वे टू काय, तर राईट वे होता कशासाठी, क्लासिफिकेशनसाठी. पण त्याच्या त्रुटी ह्या होत्या की काही एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास हे सेम होता. मग त्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असलेल्या एलिमेंट्सला आपण एकाच बॉक्समध्ये ठेवायचं का, तर नाही. त्यासाठी डोबेरायनर, त्यानंतर पुढचे जे काही सायंटिस्ट आहेत आपले, दॅट इज न्यूलँड झाला, डोबेरायनर झाला. त्यानंतरचे तिसरे सायंटिस्ट आहेत दॅट इज मेंडेलिव्ह. तर मेंडेलिव्हनी काय केलं,
तर थोडंसं जास्त अभ्यास केला आणि पुढची त्यांची थेरी मांडली, जी आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर या सेशनमध्ये इतका भाग पुरे झाला, कारण तुमच्या डोक्याच्या जर बाहेरून गेलं, तुमच्या डोक्याच्या वरून गेलं, तर तुम्हाला ते समजणारही नाही आणि तो घेऊन काही फायदाही होणार नाही. सो सगळ्यांना समजलं असं मी गृहीत धरते. काही अडचण आली तर लगेच आपल्या चॅनलवरती जो काही ऑफिशियल नंबर दिसतोय तुम्हाला, त्यावरती मेसेज करू शकता. नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. त्याबद्दल काही अडचण नाही. किंवा मग जर तुम्हाला वाटत असेल यानंतरचे लेक्चर्स आपण पाहावे, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट फर्स्ट, सायन्स पार्ट फर्स्ट 10th स्टँडर्ड या फोल्डर मध्ये हे सर्व लेक्चर्स मिळतील. ते पहा तुम्ही. त्यामध्ये तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होतील आणि डाउट्स रिमेनिंग असतील तर ते नोट डाऊन करत चला आणि या चॅप्टरच्या, स्पेसिफिक चॅप्टरच्या लाईव्ह सेशन्स मध्ये विचारत चला. क्लिअर आहेत सर्व डाउट्स? वी विल स्टॉप हिअर. आपण इथे थांबूया. लवकर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. काळजी घ्या, व्यवस्थितपणे अभ्यास करा. वी विल मीट अगेन अर्ली इन द नेक्स्ट सेशन. नाउ बाय.